सचिनभाऊ हाडवळे मित्र परिवाराच्या वतीने सावरगाव धालेवाडीतर्फे हवेली गटातील कुसूर गावात महिलांसाठी हळदी कुंकू आणि तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला होता। यावेळी खेळ रंगाला पैठणीचा या कार्यक्रमासाठी गावातील महिला, युवती व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। जाता आता पाहूयात यातीलच काही क्षणचित्रे। ताट घेऊन यायचं, आरती उतरवली पाहिजे, काही डान्स केलाय मस्त एकदम। ते व्हॉट्सअपवर मध्ये जोक फिरत होता बघा, एवढा मोठा ससा 9 इतकाचा, तशी ती आपल्या गावातील आरती, तिच्यासाठी एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे, जोरदार टाळा। चला आता आरतीची मैत्रीण आणि पण उभी आहे, तिच्यासाठी एकदा जोरदार टाळा। तुमचं खरं खरं नाव सांगा, नाही तर उद्यापासून आणि नाव पडायचं। स्नेहल सुनील गोरे। पुढे काय म्हटले? स्नेहल सुनील गोरे। गोरे, ओके, जोरदार टाळा झाला पाहिजे। पुढच्या ताई यायचं। शिवानी रवींद्र गुराखे। वा वा, पुढच्या ताई? साक्षरा सुरेंद्र गुराखे। वा वा, जोरदार टाळ्या। आता यांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी घेणार आहोत। खऱ्या अर्थाने ताई ह्या ग्रामीण भागातील महिला माता भगिनींसाठी, भगिनींसाठी। तर ताई, आता या ठिकाणी तुम्ही ह्या डान्स मध्ये सहभागी झाला, तुम्ही कशा प्रकारे आनंद व्यक्त केला ह्या गाणं? तिथं फर्स्ट टाइम तुम्ही नाचले असाल, असेल तर मग काय सांगशाल? सत्यशील दादांना काय संदेश देशाल की तुमच्या अंतर्गत हा कार्यक्रम झाला, आम्ही खूप आनंद लुटला, पण कशा प्रकारे तुम्ही त्यांना सांगशाल? हा कार्यक्रम झाला म्हणून आम्हाला खूप आनंद झाला व इथे आम्ही अतिशय आनंदात राहून सत्यशील दादा शेरकर आणि अर्चनाताई व भुजबळ व सचिन दादा हडवळे यांचे माझ्याकडून व ग्रामस्थांकडून खूप खूप आभार मानते। वा वा, जोरदार। सत्यशील दादा शेरकर यांनी या कुसूर गावात इतका छान कार्यक्रम ठेवला, याबद्दल मी त्यांचे आभारी आहे। आमच्या सर्व गावातील माता भगिनींना यांनी या ठिकाणी सहभागी होऊन त्यांना या कार्यक्रमाचा आनंद लुटता आला, त्याबद्दल सुद्धा मी त्यांचे आभारी मानते। सचिन भाऊ हाडवळे आणि अर्चनाताई भुजबळ यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम झाला, याबद्दलही त्यांचे आभार मानते। परत ह्या गावातील काही महिला अशा आहेत की त्या म्हणजे त्यांच्या मुलींना असं डान्स वगैरे करून नाही देते, त्यांनी सुद्धा त्यांच्या मुलींना डान्स करून द्यायला पाहिजे, कारण की त्यांच्या सुद्धा काहीतरी कला असू शकते। खरं तर ज्यांना आमचा कार्यक्रम पाहता येत नाही त्यांनी आपला आवाज न्यूज चॅनल वरती पाहायचा आहे। आपला आवाज न्यूज चॅनल वरती जरी पाहता नाही आला तर युट्यूब वरती आपला आवाज सर्च करायचंय, त्याच्यावरती तुम्हाला आमचे सगळे कार्यक्रम पाहायला मिळतील। आपल्या गावात होणारा हा आमचा 13वा कार्यक्रम आहे आणि सगळ्याच ठिकाणी भरपूर प्रतिसाद तुम्ही सर्व माता भगिनींनी दिला, त्याबद्दल तुमच्या सगळ्या माता भगिनींना या ठिकाणी सत्यशील दादा शेरकर युवा मंचाच्या वतीने, सचिन भाऊ हाडवळे मित्र परिवाराच्या वतीने, अर्चनाताई भुजबळ महिला मंडळाच्या वतीने, प्रदीप दादा थोरवे मित्र परिवाराच्या वतीने आणि माझ्या वतीने मानाचा मुजरा। आता वळणार आहोत आपल्या कार्यक्रमाकडे। दादा
भाग्य उजळावे समस्त गोरगरिबांचे, पाहतो आम्ही दादांमध्ये प्रतिबिंब शोभांचे. वा वा, जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. खरं तर या जुन्नर तालुक्याचं नाव ज्यांनी अवघ्या महाराष्ट्रभर उंचवलेलं आहे, जुन्नर तालुक्याचं महाराष्ट्रभर नाव ज्यांच्या रूपाने झालं असे सत्यशील दादा शेरकर. आणि या जुन्नर तालुक्यातील युवकांचा खऱ्या अर्थाने आधारस्तंभ जर कोण असेल तर सत्यशील दादा शेरकर. आणि 2 तालुक्यांचा खऱ्या अर्थाने संसार ज्यांच्या हातातून या ठिकाणी अजूनही अतिशय सुंदररित्या चालवला जातो. खरं तर दुष्काळाचे दिवस आहे, शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला भाव नाहीये, पण एकच साधन शेतकऱ्यांकडे उरलेलं आहे ते म्हणजे ऊस. ह्या ऊसाच्या जीवावर खरं तर तुम्ही तुमच्या मुलांचे शिक्षण पूर्ण करता, मुलांची लग्न करता. अशा प्रकारे सगळ्यांची जबाबदारी अतिशय समर्थपणे पेलवणारे आपल्या या जुन्नर तालुक्याचे भाग्यविधाते आणि या जुन्नर तालुक्याचे युवा शक्तीचा आधारस्तंभ सत्यशील दादा शेरकर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खरं तर सत्यशील दादा शेरकर यांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली सचिन भाऊ हडवळे मित्रपरिवार, सचिन भाऊ हडवळे असतील, अर्चनाताई भुजबळ असतील आणि त्यांनी सगळे जे उमेदवार उभे केलेले आहेत ना, तर आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विनंती करतो, सगळ्यांनी प्रत्येक भागातील सगळ्या महिलांना या ठिकाणी विनंती राहील की पंजासमोरील बटन दाबून आपण सगळ्या ह्या उमेदवारांना निवडून द्यायचं आहे. सत्यशील दादांच्या या नेतृत्वाला आपण सगळ्यांनी या ठिकाणी विजयी करायचं आहे अशी या ठिकाणी आशा तुमच्याकडून व्यक्त करतो. जोरदार टाळ्या वाजवायच्यात आणि आता वळणार आहोत आपल्या ह्या राऊंडकडे. 1 2 4 मारे जाऊ दे या पटकन या, पळा 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 पळा. काय तुरु आल्यात पाहिजे. आम्ही 3.5 म्हटलं, 3 कुठं म्हटलं. नियम काय आहे, 3 म्हटल्याशिवाय कोणी पळायचं नाही. ते गेलं तर गेलं आणि खाली जाऊन बसले डायरेक्ट. 1 2 4 मारे. चला चला पटकन 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 जावा जावा, पटकन जावा. लक्ष ठेवा, पैठणीने पार याड लावले बाबा, काय खरं नाही. 1 2 3 वा 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 वा. सावकाश सावकाश, टांगापल्टी घोडे फरार होता कामा नये. सावकाश 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 सावकाश. ओके, बाकीच्या 3 वहिन्या सावकाश सावकाश सावकाश. टांगापल्टी घोडे फरार नाही होऊन द्यायचे आपल्याला. 1 2 4 मारे. किती घाई फायनल राऊंडला जायची बाबा, काय खरं नाही. रेडी. 1 2 3 वा वा, उडी मारत यायचंय. सावकाश सावकाश. होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती 2017 ची रणधुमाळी आता वाजलेली आहे. सत्यशील दादा शेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या नेतृत्वाखाली धालेवाडी तर्फे हवेली सावरगाव जिल्हा परिषद गटातून सचिन भाऊ गजानन हडवळे व पंचायत समिती सावरगणातून मी अर्चना उत्तम भुजबळे, सरपंच एनेरे, आम्ही दोघेही काँग्रेस आयचे अधिकृत उमेदवार म्हणून सत्यशील दादा शेरकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षातून उमेदवारी लढवत आहोत. मी मागच्या वेळेला हळदी कुंकवाच्या कार्यक्रमानिमित्त इथे आले होते, तेव्हा बऱ्याच माता बहिणी नव्हत्या. आता या वेळेला आपण सर्वजण उपस्थित राहिलात. मी आपणा सर्वांचे मनापासून आभार मानते, तुमचे स्वागत करते. तुम्ही सर्वजण या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात, मला फार आनंद वाटतोय आणि हा आनंद तुम्हाला घेता यावा एवढीच आमची सर्वांची अपेक्षा असते. म्हणून सचिन भाऊ मित्र परिवार आणि सत्यशील दादा शेरकर मित्रमंडळ यांच्या वतीने आपल्याकडे हा होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. आपण सर्व माता बहिणींना हा आनंद असाच मिळत राहावा एवढी आमची अपेक्षा. महिलांचा मान सन्मान करणं हे सत्यशील दादांचं कर्तव्य म्हणून ते नेहमीच महिलांसाठी काहीतरी करत असतात. म्हणून या वेळेलाही मुलीचा कार्यक्रम त्यांनी महिलांच्या हस्ते केला आणि या सर्व महिला भगिनींचा मान सन्मान व्हावा म्हणून तुमच्यासाठी हा कार्यक्रम येथे आयोजित करण्यात आला. मी जसा तुम्हाला हळदी कुंकवाच्या दिवशी शब्द दिला होता आणि त्याप्रमाणे हा कार्यक्रम इथे घेतला. तुम्हाला सर्वांना आनंद मिळाला का या कार्यक्रमाचा? धन्यवाद. मी आपली फार आभारी आहे. सर्वांचे आशीर्वाद, कुसूर ग्रामस्थांचे आशीर्वाद मला आणि सचिन भाऊ हडवळे यांना असेच मिळावे. आपण हे आशीर्वाद देत असताना आम्हाला दोघांनाही पंजाच्या चिन्हाचे बटन दाबून, दोन्हीही बटन दाबून आमच्या दोघांनाही प्रचंड बहुमताने विजयी करा व आपले आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी असू द्यात एवढी मी अपेक्षा आपणा सर्वांकडून व्यक्त करते. पुन्हा एकदा या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व माझ्या माता भगिनींचे, बालमित्र मंडळाचे, बाल मैत्रिणींचे व सर्व कुसूर ग्रामस्थांचे मी मनापासून आभार मानते. धन्यवाद. आपल्या जुन्नर तालुक्याचा आधारस्तंभ माननीय चेअरमन श्री सत्यशील दादा शेरकर यांच्या नेतृत्वाखाली 2017 जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी धालेवाडीतर्फे हवेली सावरगाव गटातून जिल्हा परिषदेसाठी श्री सचिन हडवळे व पंचायत समितीसाठी सौ अर्चनाताई भुजबळ
ह्या निवडणूक लढवत आहेत, तरी आपण सर्वांनी त्यांना पंजाच्या चिन्हासमोरील बटन दाबून ह्या दोघांनाही प्रचंड बहुमताने विजयी करावे ही विनंती. व तुम्ही सर्व माता भगिनी ह्या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. आलेल्या सर्व माता भगिनींचे सत्यशील युवा मंचाच्या वतीने हार्दिक स्वागत. आपण ह्या ठिकाणी सर्व उपस्थित राहिलात, या कार्यक्रमाचा आनंद लुटला त्याबद्दल सत्यशील दादा युवा मंचाच्या वतीने आपले खूप खूप आभार. 2017चे जिल्हा परिषदचे उमेदवार श्री सचिनजी हडवळे आणि आपल्याला सर्व महिलांना ज्यांच्यावर गर्व होईल अशा अर्चनाताई भुजबळ या पंचायती समितीच्या उमेदवार आहेत. तर आपण बहुमतांनी त्यांना विजय करा ही विनंती. निशाणी पंजा प्लीज सहकार्य करा. माझ्या बंधू आणि भगिनींनो, मी तुम्हाला 2 शब्द सांगते, तुम्ही शांतचित्तेने ऐका. माझं नाव माणिकबाई रामदास थोरवे. माझे गावचे उमेदवार सचिन दादा हडवळे व सत्यशील दादा. मूर्त लहान आहे पण कीर्त फार मोठी आहे. त्यांच्या कीर्तेने एवढा आपला कारखाना, चांगला साखर कारखाना चाललाय. गोरगरिबांचे कुटुंब सुखी चालले. जुन्नरगाव आंबेगाव तालुक्यातले आपले येणेरची लाडकी कन्या अवस्तुनबाई यांना पण प्रचंड बहुमताने विजय करा. हाताचा पंजा पंजा पंजा, कोणालाही बळू पडू नका. आपला एकमेव हाताचा पंजा हा 10-15 वर्ष मागे पडला होता, पण हे आज आपल्या सगळ्यांनी सहकार्याने हा पंजा आलाच पाहिजे. एवढी नम्र विनंती करून मी थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. रेडी? 1 2 3.5 मळ्यात. काय डिक्स ब्रेक मारलाय पाहिले का? जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 1 2 3.5 तळ्यात मळ्यात. वहिनी बाद झाल्या. जोर 1 2 3.5 मळ्यात. सापडल्या का नाही जाळ्यात? बाद झालेल्या वहिनींसाठी जोरदार टाळ्या. या पुढच्या वहिनी या. 1 2 3.5 तळ्यात. वहिनी बाद झाल्या. जोरदार टाळ्या. या पुढच्या वहिनी. चला तळ्यात मळ्यात. तळ्यात मळ्यात. तळ्यात मळ्यात. तळ्यात मळ्यात. गळ्यात. सापडल्या का नाही जाळ्यात? जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हे पहा, अतिशय सुंदर अशा प्रकारचं हा, जसं मी म्हटलं, पदरावरती जरतारीचा मोर नाच राहावा. पाहून घ्या, अतिशय सुंदर रंगाची, सुंदर ढंगाची, हुबेहूब म्हणजे जशी तुम्ही होम मिनिस्टर कार्यक्रमामध्ये पैठणी पाहता तशीच ही पैठणी या ठिकाणी सचिन भाऊ हडवळे मित्र परिवाराच्या वतीने देण्यात येणार आहे. गिरण चालू नाही करायची आपल्याला. 2 बिस्किट मायनस झाले. पडापट 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 पडापट. 3 बिस्किट मायनस. ते बघा ना खाली काय नुसतं पीठच पीठ आहे. 13 खाल्ले आणि 7 जे आहेत ते या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार नाही. आता चला पटापट पटापट पटापट. वहिनी या ठिकाणी अजूनही तुमचा टाइम चालू. पटापट 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 पटापट. अजून चला शेवटचे राहिले 15 सेकंड. अरे वा वा, आघाडी घेताना दिसतात त्या वहिनी. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. वा वा वा. कागद नका खाऊ म्हणजे झालं. गेला कागद आतमध्ये, आता काय खरं नाही. वा वा. शेवटचे राहिलेले आहेत ते या ठिकाणी सुप्रिया वहिनींनी जर तब्बल 2 बिस्किट पुढे खाल्ले तर त्यांना मिळणार आहे मानाची पैठणी. आणि हे पहा, मानाची पैठणी. अजिबात घाबरायचं नाही. थांबा, अजिबात घाबरायचं नाही. तुमच्यासाठी वेळ सुरू होती आत्ता. दोन 3 बघा एका वेळेस, काय खरं नाही. शेवटचे 15 सेकंड. काय बाबा, खास आहे का काय काय कळत नाही. शेवटचे 10 सेकंड. आपण सर्वजण महिला एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिला आणि या कार्यक्रमाचा आनंद घेतला त्याबद्दल सर्व महिलांचे आभार मानतो, धन्यवाद देतो. मी सचिन गजानन हडवळे, सत्यशील दादा शेरकर यांच्या नेतृत्वाखाली जेडपी जिल्हा परिषदेची निवडणूक पंजाच्या चिन्हावर लढवत आहे. तरी आपण सर्वांनी मला मतरूपी आशीर्वाद द्यावे आणि सहकार्य करावे एवढीच विनंती करतो. धन्यवाद. महाराष्ट्रात 1 नंबर सुंदर सुंदर सुंदर. अरे महाराष्ट्रात 1 नंबर सुंदर 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 आणि सुंदरचा 1 नंबर सत्यशील 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 शेरकर. महाराष्ट्रात 1 नंबर सुंदर 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 आणि सुंदरचा 1 नंबर सत्यशील शेरकर. महाराष्ट्रात 1 नंबर सुंदर 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 आणि सुंदरचा 1 नंबर सत्यशील शेरकर. आज इथेच थांबूया.
उद्या पुन्हा भेटूया नव्या राजकीय घडामोडींसह. तोपर्यंत पाहत रहा आपला आवाज. हाक तुमची साथ आमची. धन्यवाद.